चालला डायरेक्ट. याचा फोटो काढ, याचा फोटो, याच्या गाडीचा फोटो काढ, त्याच्या गाडीचा फोटो काढ. काढतो. त्याच्या गाडी मग बघू इथं गाडी दाखव, गाडी दाखव. पूर्ण व्हिडिओ काढ, माझा पण काढ, गाडीचं काढ. शीट मागची काच पण तोडली माझं त्यांनी. पण काढ. मागची पण काढ. माझं पण काढ. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या भावली धरण परिसरात जे घडलं ते फक्त एका कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण नाही, तर राज्यात गुंडागिरी किती बिनधास्त झाली आहे याचं एक धक्कादायक उदाहरण आहे. फक्त धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाचा काही टवाळखोरांनी महिलेशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. विरोध केला म्हणून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला आणि एवढ्यावरच न थांबता तब्बल 15 किलोमीटर पर्यंत त्यांच्या कारचा पाठलाग केला. लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेऊन कारवर वारंवार हल्ले करण्यात आले. गाडीची तोडफोड करण्यात आली. सोन्याची साखळी आणि मोबाईल हिसकावून नेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. सर्वात धक्कादायक म्हणजे या संपूर्ण थराराचा व्हिडिओ समोर आलाय. भरधाव गाडीला एक हल्लेखोर लटकलेला दिसतो. चालत्या गाडीवरच हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आणि काही अंतरानंतर रस्त्यावर पडतो. हा सगळा प्रकार मुंबई-आग्रा महामार्गावर सुरू होता. म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यांसमोर हा थरार सुरू होता. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात पर्यटनासाठी जाणं आता धोक्याचं झालंय का? महिलांची सुरक्षितता नेमकी कुठे आहे आणि अशा टोळ्यांचं धाडस एवढं वाढलंय कसं? या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. विशाल भटाटे, अनिकेत मानवडे, अनिरुद्ध भागडे, सागर उर्फ लोकेश गीते, विनोद बोराडे, सचिन आडोळे, अर्जुन आडोळे, देवीदास भगत आणि अजय दाल भगत या संशयितांना न्यायालयानं 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हल्ल्यात वापरलेली शस्त्र, वाहनं आणि लुटीचा ऐवज जप्त करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. याशिवाय या प्रकरणातील आणखी 3 आरोपींची नावं समोर आली असून त्यांचा शोध सुरू आहे. काही आरोपी वाडा, भिवंडी परिसरात तर काही बनावट नावानं लॉजमध्ये राहत असल्याचं तपासात समोर आलं. या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी आरोपींची इगतपुरी आणि भावली परिसरात धिंड काढली. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देत पर्यटकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. पण केवळ धिंड काढून हा प्रश्न संपणार आहे का? पर्यटकांवर खुलेआम हल्ले, महिलांचा विनयभंग, महामार्गावरील जीवघेणा पाठलाग या घटना पाहता राज्यात कायद्याची भीती गुंडांच्या मनातून संपत चालली आहे का, असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारू लागले. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? अशा गुंडांना आणखीन कठोर शिक्षा व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.